नमस्कार, मी वैद्य वैभवी विवेक पाठक. मागच्या 4 व्हिडिओमध्ये आपण मधुर, आम्ल, लवण आणि कटू या 4 रसांबद्दलची माहिती बघितली. या व्हिडिओमध्ये आपण षड्रसामधला पुढचा रस म्हणजे तिक्त रस याच्याबद्दलची माहिती बघूया. तिक्त रस म्हणजे कडू चव. कडू चवीचे पदार्थ हे रेअरलीच आपल्या जेवणामध्ये असतात. फार तर आपल्याला माहिती असते ती म्हणजे कारल्याची भाजी आहे किंवा मेथी आपल्याला माहिती असते, कडू म्हणून कॉफी माहिती असते किंवा अगदीच आपण गुढीपाडव्याला एक पान खातो म्हणून कडुलिंब कडू असतं म्हणून आपल्याला माहिती असतं. पण अदरवाईज ह्या कडू रसाचा आपल्या जेवणामध्ये कुठे ॲज मोठा वापर केला जातो असं दिसत नाही. किंबहुना म्हणूनच आपल्याला कुठला डिसीज जर झाला किंवा काही व्याधी झाला तर औषध स्वरूपात या कडू रसाचा वापर आपल्याला करून घ्यावा लागतो. अगदीच कधी लहान मुलं जेवत नसतील, काही खात नसतील तर आपण त्यांना म्हणतो सुद्धा की ही भाजी खा, नाही तर डॉक्टर तुला कडू औषधं देतील. सो एवढा औषधी गुणांनी युक्त असा हा कडू रस, पण तरीसुद्धा आपण तो आपल्या जेवणात फारसा वापर केला जात नाही. सो ह्या कडू रसाचे आधी आपण पदार्थ कुठले असतात अजून ते बघूया. कारलं, मेथी, याच्यानंतर परवल नावाची एक भाजी आपल्याला बाजारात मिळते. पडवळ वेगळं आणि परवल वेगळं. पटोल म्हणजे परवल. तर पडवळ जे असतं ते लांब सापासारखं दिसणारं असतं आणि परवल म्हणून जी भाजी कडू रसाची सांगितली आहे ती साधारण तोंडल्यापेक्षा मोठी 2 ते 4 इंच असा त्याचा साईज सांगितला आहे, पण दिसायला अगदी तोंडल्यासारखीच दिसणारी अशी ही भाजी असते. त्याच्यानंतर चंदन आहे किंवा वाळा किंवा नागरमोथा हे 3 आत्ता ह्या उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वापरले जाणारे औषधं आहेत. ही तिन्हीही कडू रसाची सांगितली आहेत. त्याच्यानंतर अडुळसा आहे, कडुलिंब आहे, सागरगोटे आहेत. नंतर आत्ता कोरोनाच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी जिचा जास्तीत जास्त वापर केला जातोय अशी गुळवेल ही सुद्धा कडू रसाची सांगितली आहे. त्याच्यानंतर आपण सर्दी खोकल्यात वापरतो ते म्हणजे वेखंड. हे वेखंड सुद्धा कडू रसाचं सांगितलं आहे. नंतर मेथी तर आपल्याला माहिती आहे. हळदीचा वापर आपल्या जेवणामध्ये आपण बरेचदा करतो, तर ही हळदसुद्धा कडू आणि तिखट या 2 रसांची सांगितली आहे. त्याच्याचबरोबर हळदीचा एक प्रकार म्हणून दारू हळद सांगितली आहे, तर ही दारू हळदसुद्धा कडू चवीची असते. नंतर लहान मुलांच्या गुटीमध्ये एक अतिविषा नावाचं औषध वापरलं जातं, तर हे अतिविषासुद्धा कडू चवीचं असतं. त्यानंतर बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कुटकी नावाचं एक औषध वापरतात, तर हे सुद्धा कडू चवीचं असतं. आयुर्वेदिक औषधांमध्येच काही धातू मेटल्स सुद्धा वापरलेली असतात त्यांची शुद्धी करून, तर त्या मेटल्सपैकी लोह आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झ हे सुद्धा कडू रसाचं म्हणून सांगितलेलं असतं. सो ह्यातली जी मॅक्झिमम द्रव्य आहेत ही आपण डे टू डे लाईफमध्ये जेवणात येतील असं नाही आहे, पण ही बरीचशी यातली द्रव्य असतात ही औषध म्हणूनच आपल्याकडे त्यांचा वापर केला जातो. तर ह्या औषधांचा किंवा ह्या कडू रसाचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो आणि ते एवढे औषधी का त्यांचा इम्पॉर्टन्स आहे ते आपण आता बघूया. सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं एक फीचर सांगायचं झालं तर ते म्हणजे कुठलाही कडू चवीचा पदार्थ, आपण अगदी कारल्याचं उदाहरण घेऊया. जर आपण कारल्याची फोड किंवा त्याचा तुकडा तोंडामध्ये ठेवून तो चावून खाल्ला आणि त्याच्यानंतर आपण जर दुसरा कुठलाही पदार्थ खायला गेलो तर त्या दुसऱ्या पदार्थाची टेस्ट आपल्याला समजत नाही. हे कडू चवीचे पदार्थ असतात ते काही वेळासाठी आपल्या जिभेचं कुठलाही रस किंवा चव समजण्याचं जे सेन्सेशन असतं ते ब्लॉक करून ठेवणारे असे असतात. हे कडू चवीचे पदार्थ आपल्या तोंडामध्ये कफामुळे जो एक प्रकारचा चिकटपणा आलेला असतो हा चिकटपणा दूर करणारे असतात. या तिक्तरसाच्या द्रव्यांबद्दल एक चांगला श्लोक आलाय, तो म्हणजे तिक्तरसो स्वयं अरुचिष्णू अपि अरोचग्नः. म्हणजे काय तर हे तिक्त रसाचे पदार्थ जे असतात तर ते आपल्याला जिभेला फार आवडतील असे अजिबात नसतात. कोणाला अगदी फार कारलं आवडीने कोणी खाईल असं नसतं, किंवा आपण अगदी कारल्याची भाजी जी करून खातो त्याच्यामध्ये सुद्धा इतका गूळ असतो की ती अगदी गोड झालेली भाजीच आपण खात असतो. सो हे कडू पदार्थ आपल्याला आवडणारे जरी नसले तरी अरोचक नावाचा जो एक व्याधी किंवा जी कंडिशन आयुर्वेदामध्ये सांगितली आहे तर त्याच्यावरती हे उत्तम औषध म्हणून काम करतं. तर अरोचक म्हणजे काय तर आपण सगळ्यांनीच बरेच वेळा ही कंडिशन अनुभवलेली असते. आपल्या ताप येताना किंवा तापामध्ये सुद्धा किंवा सर्दी खोकला झाल्यावर असं वाटतं की आपल्या तोंडाला चव नाही आहे. काहीही आपण खाल्लं तरी ते अगदी बेचव लागतं, आपल्याला जेवणाची इच्छा राहत नाही.
सो ह्या कंडिशनला अरुची असं म्हणतात आणि ह्याच्यावरचं उत्तम औषध म्हणून हे तिक्तरसाचे पदार्थ असतात. हे दीपन आणि पाचन दोन्हीही करणारे आहेत. तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये एक अगदी थिन लाईन डिफरन्स आहे. दीपन म्हणजे काय तर आपली भूक वाढवणं आणि पाचन म्हणजे जे काही आपण खाल्लेलं असेल त्याचं पचन करणं. ह्यांच्यामधला डिफरन्स हा जरी अगदी छोटासा वाटत असला तरी जेव्हा आपण एखाद्या व्याधीवरती चिकित्सा किंवा त्याची ट्रीटमेंट करताना जेव्हा बघायला जातो तेव्हा हा डिफरन्स खूप मोठा जाणवून येतो. म्हणजे आपण बघू शकतो की जर आपण एखाद्या औषधाने आपला अग्नी नुसता वाढवला किंवा आपल्याला भूक लागण्याची ताकद किंवा क्षमता जर वाढवली पण आपलं शरीर त्या घेतलेल्या अन्नाचं पचनच करू शकत नसेल तर ही गोष्ट आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आणि दुसरं कंडिशन आपण जर बघू की आपला अग्निमांद्य आहे म्हणजे आपल्याला भूक लागत नाहीये पण आपल्या शरीरामध्ये आपण अशी औषधं देऊन पाचन करतोय म्हणजे शरीरामध्ये पचनशक्ती तर नीट आहे पण आपल्याला भूक लागत नाहीये. सो ह्या कंडिशनमध्ये काय होतं तर शरीरामधला जो अग्नी असतो तो आपल्या शरीराच्या धातूंचंच पाचन करायला लागतो आणि त्यामुळे ही कंडिशन सुद्धा आपल्याला हानिकारकच आहे. सो जो तिक्तरस सांगितलाय हा दीपन आणि पाचन दोन्हीही करणारा आहे आणि प्लस तो शरीरामध्ये पित्त सुद्धा वाढवत नाही. जनरली असतं की दीपन पाचन करणारी औषधं ही थोडी उष्ण तीक्ष्ण असल्याने पित्त वाढवणारी असतात पण हा रस पित्त कमी करणारा सुद्धा म्हणून सांगितलाय म्हणून हा जास्त इम्पॉर्टंट आहे. आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट आहे की रोगा हा सर्वेपी मंदाग्नव म्हणजे कुठलाही व्याधी आपल्याला जो शरीरामध्ये होत असतो तर ह्याचं मेन किंवा मूळ कारण असतं की आपल्या शरीरामधला जो जाठराग्नी सांगितला आहे जो आपल्या शरीरामध्ये आपण जे अन्न घेतलेलं असतो त्याचं तो पचन करत असतो तर ह्या अग्नीचं मांद्य झाल्यामुळे हा अग्नी कमी झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे रोग होत असतात. तर हा वाढवण्याचं काम या तिक्तरसामुळे होत असतं. त्याचबरोबर तो ज्वरघ्न म्हणून सुद्धा सांगितलाय. ज्या काही आपण आत्ता कंडिशन्स बघितल्या ह्या सगळ्या कंडिशन आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसून येत असतात. आपल्याला भूक लागत नसते किंवा आपल्या पचन नीट होत नसतं किंवा आपल्याला अजिबात कुठल्याही अन्नाची चव लागत नसते आपल्या तोंडाला चव नसते सगळं बेचव लागत असतं. सो ह्या सगळ्या कारणांमुळे हा रस ज्वरघ्न पण आहे आणि म्हणून तुम्हाला जी काही सर्दी खोकला तापावरची जी औषधं दिली जातात आयुर्वेदिक वैद्यांकडनं ही एवढी कडू रसाची सांगितलेली ही कडू रसाची असतात. तुम्ही कधी महासुदर्शन काढा प्यायला असेल जेव्हा तुम्हाला ताप येतो त्याच्यावरती हा महासुदर्शन काढा अगदी उत्तम म्हणून कार्य करतो पण हा काढा सुद्धा किती कडू रसाचा आहे हे तुम्ही अनुभवलं असेल. या रसाचा अजून एक गुण म्हणजे हा विषग्न सांगितलाय. सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जो रस बघितला होता मधुर रस तो सुद्धा विषग्न म्हणून सांगितला होता. त्याचप्रमाणे हा सुद्धा विषग्न म्हणून काम करतो. हा रस कृमिघ्न म्हणून पण काम करतो. त्याचबरोबर ह्या रसामुळे शरीरामधलं पित्त आणि कफ हे दोन्हीही कमी होतं आणि शरीरामधला वात वाढत असतो. सो परिणामी पित्तामुळे जे काही होणारे चक्कर येणं डोळ्यापुढे अंधारी येणं किंवा आपल्याला आत्ता ह्या उन्हाळ्यामध्ये खूप तहान होते सो ह्यासारख्या कंडिशनमध्ये या तिक्तरसाचा नक्की चांगला वापर करता येतो. म्हणूनच बघा आपण ही तहान लागणारी ही शमवण्यासाठी आत्ता आपण जेव्हा माठामध्ये वाळ्याचा वापर करतो किंवा माठातल्या पाण्यामध्ये आपण वाळा घालून ठेवतो आणि त्याच्यामुळे आपली तहान लवकर भागल्यासारखं आपल्याला वाटतं. त्याचबरोबर हा कफ कमी करणारा पण आहे. म्हणूनच शरीरावर कुठेही खाज येत असेल रॅश असेल किंवा कुठल्याही प्रकारचा स्किन डिसीज असेल की जो कफामुळे झालेला आहे अशा कंडिशनमध्ये या तिक्तद्रव्यांचा वापर केला जातो. हे पदार्थ किंवा हा रस हा लेखन करणार आहे. कधी कधी आपल्या शरीरामध्ये कफामुळे म्हणा किंवा जो मेद किंवा फॅट्स असतात हे आपल्या शरीरामध्ये चिकटून बसतात किंवा जो काही ज्या आहाराचं नीट पचन झालेलं नाहीये अशा स्वरूपातला आम ज्याला आपण म्हणतो तो आहार हा शरीरामध्ये चिकटून बसतो. सो ह्या सगळ्या गोष्टींना खरवडून काढण्याचं काम हे या तिक्तरसामुळे होत असतं. त्याचबरोबर हा रस शरीरामधले जे काही द्रव पदार्थ आहेत त्यांचं शोषण करणारा असतो. कधी कधी आपल्याला कुठली जखम झाली की त्याच्यामध्ये पस होतो किंवा पू होतो तर ह्या पसचं शोषण करण्याचं किंवा ते कमी करण्याचं काम हे या तिक्तरसाच्या पदार्थांमुळे करता येतं. या तिक्तरसाच्या अधिक्यामुळे काय त्रास होतात ते आपण बघूया.
जनरली तर हे पदार्थ आपल्या आहारामध्ये वापरले जात नाही, पण काही काही लोक असतात ज्यांना दूध न घालता रोज सकाळी कॉफी प्यायची सवय असते, किंवा कोरी कॉफी पिणारे लोक असतात, किंवा जे अमेरिकानो किंवा एस्प्रेसो या स्वरूपातली कॉफी पित असतात, किंवा काही लोकांमध्ये डायबिटीजसारख्या कंडिशन्स असतात आणि त्यामुळे त्यांना कोणी सांगितलेलं असतं, कुठे वाचलेलं असतं, ह्याच्यामुळे ते लोक रोज कारल्याचा रस घेत असतात. डायबिटीजसाठी तो कारल्याचा रस इम्पॉर्टंट आहे किंवा चांगला आहे हे खरं आहे, पण तरीसुद्धा त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडनं तुमची स्वतःची प्रकृती कशी आहे किंवा तुमच्या शरीरातले धातू किती चांगले आहेत नाही आहेत ह्या गोष्टींचा विचार करून किंवा ह्याबद्दलचा सल्ला घेऊन मगच हे म्हणजे कारल्याचा रस पिणं हे कंटिन्यू केलं पाहिजे. तर ह्या कारल्याचा रस म्हणा किंवा हे कडू पदार्थ रोज जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर त्याने काय परिणाम होतात ते आधी आपण बघूया, म्हणजे तुम्हाला मी हे का म्हणतेय हे कळेल. हे पदार्थ शरीरामधली वृक्षता वाढवणारे असतात. आपल्या शरीरातला कुठलीही सिस्टीम नीट चालण्यासाठी त्या शरीरामध्ये एक स्निग्धता असणं खूप गरजेचं असतं. पण हे पदार्थ शरीरामधला द्रवांश किंवा स्निग्धता हे दोन्हीही शोषून घेणारे असतात. त्यामुळे ते शरीरामध्ये एक प्रकारचा खरखरीतपणा आणतात. परिणामी शरीरामधले जे काही 7 धातू आहेत तर त्यांचं पोषण नीट होत नाही आणि त्यामुळे ते धातूही कमी कमी व्हायला लागतात. हे धातू कमी झाल्यामुळे शरीराची शक्ती किंवा बल हे सुद्धा कमी व्हायला लागतं. त्यामुळे शरीर कृश व्हायला लागतं. आपल्याला नॉर्मली आपण बघताना म्हणत असतो की चांगलं आहे ना की शरीर बारीक होत आहे, तर ही चांगली गोष्ट आहे. पण आपण हेल्दी असताना शरीर कृश होणं किंवा आपण बारीक होणं ही एक वेगळी गोष्ट असते. आणि आपल्यामधले जेव्हा धातू कमी होत आहेत तेव्हा होणारी ही बारीकपणा जो येणारा असतो आपल्यामध्ये, तर ही शरीरासाठी हानिकारक गोष्ट असते. सो ह्या बारीक होण्यानंतर आपल्यामध्ये वेगवेगळे अजून काही सिम्पटम्स दिसायला लागतात. जसं की आपल्याला चक्कर यायला लागते किंवा कन्फ्युजन्स झालेली दिसून येतात. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला उत्साह वाटत नाही किंवा आपल्या तोंडाला कोरड पडते, मुखशुष्कता ज्याला आपण म्हणतो तसं जाणवतं. सो ह्यासारख्या कंडिशन्स आपल्याला पुढे दिसायला लागतात. त्याच्यानंतर पुढे जाऊन जे काही वाताचे 80 व्याधी वेगवेगळे सांगितले की म्हणजे पॅरालिसिस म्हणा किंवा अजून संधिवात म्हणा, यांसारखे अनेक जे काही वाताचे व्याधी आहेत ते झालेले आपल्याला पुढे दिसून येतात. सो ह्या सगळ्या कारणास्तव तुम्ही जर कारल्याचा रस जर रोज पित असाल तर ते पिण्याआधी किंवा ते कंटिन्यू करण्याआधी तुमच्या जवळच्या वैद्याकडनं नक्की तुम्ही तुमची प्रकृती जाणून घेऊन त्यांच्याकडनं कन्सल्टेशन घेणं हे नक्की गरजेचं आहे. सो असा हा खूप औषधी असा तिक्तरस आज आपण बघितला. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कशा आहे म्हणजेच तुरट रसाबद्दलची इंटरेस्टिंग माहिती बघूया. धन्यवाद.